रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडून पदभार स्वीकारला। नवे आयुक्त ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांचे महापालिकेत आगमन झाले। पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त ओंबासे म्हणाले, शीतल तेली उगले यांची प्रलंबित सर्व कामं पूर्ण करण्यावर भर राहील। सोलापूर महानगरपालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चांगल्या सुविधा मिळतील आणि स्वच्छता पाणी पुरवठ्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल। त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेत राहिलाय। दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर पूर्ण होण्याकडे आमचा फोकस राहणार आहे। यासाठी प्रसार माध्यमांची मदत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। आज सोलापूर महानगरपालिकेला कधी 2 दिवस ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो आहे। या ठिकाणी जे सर्व नागरिक असतील, त्याचबरोबर आपले सर्व आले असतील, पत्रकार बांधव असतील, तसं बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा भाव दिलेल्या। सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांची जे काही समस्या असतील वगैरे लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी सगळ्यांसाठी ओपन राहील। कोण अडचण असेल तरी कोणी आमच्या कार्यालयात देऊ शकतो। तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडमनी आता माझ्या ज्या प्रेडिसर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न। सर, कोणत्या विषयांना प्राधान्य असणार? सर, 1 मिनिटाचा तर व्हिडिओ अपेक्षित आहे काही थोडं? साधारणतः आपल्याकडे जे अपेक्षित आहे पाणी आहे, जसं आपल्याला माहिती हा आपल्या सोलापूरचा जो हॉल जिओग्राफी आहे त्यामध्ये पाणी आहे, कचऱ्याचा विषय असेल, त्याचबरोबर आपलं जे स्व उत्पन्न वाढवण्याचा विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी पहिलीच मी हळूहळू समजून घेईन। साधारणतः 8-10 दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याची आय विल बी एबल टू गिव्ह आन्सर बेटर। थँक्यू सर। आठवड्यापर्यंत मी आढावा घेतो आणि सर्वांचं मी दिलगिरी व्यक्त करतो की साधारणतः काही जणांना मी सकाळी 11चा मेसेज दिला होता आणि पण काही कारणामुळे माननीय पालकमंत्री मोदयांनी तिथं आम्हाला सांगल्यामुळे मला थोडा उशीर झाला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।